मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सेवेला रिक्षा संघटनांनी विरोध केला। बाईक टॅक्सीमुळे आमची उपजीविका धोक्यात येते असं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे। बाईक टॅक्सीचा निर्णय रद्द करा नाहीतर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। मुंबईतील रिक्षा चालक मालक संघटनांनी सरकारला इशारा दिलेला आहे। राज्य सरकारकडून मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली गेली आणि त्यानंतर आता टॅक्सी सेवा जी आहे त्या संदर्भात आता आक्रमक भूमिका संघटनांकडून घेतली जाते। मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सेवेला रिक्षा संघटनांनी विरोध केलेला आहे। आमच्या उपजीविकेचं हे साधन आहे, त्यामुळे त्यांचा बाईक टॅक्सीला विरोध आहे आणि त्यामुळे ते आंदोलन करण्याचा पवित्रा घेत आहेत। मुंबईतील रिक्षा चालक मालक संघटनांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, काय नेमकं या सगळ्या संघटनांचं म्हणणं आहे आणि ते कशा पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं? रिद्धी, खरं तर राज्य सरकारने नव्याने मंजूर केलेली बाईक टॅक्सी योजनाला आता रिक्षा टॅक्सी संघटनांनी विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतं। या योजनेमुळे उपजीविका धोक्यात येऊ शकते। टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा व्यवसाय हा कमी प्रमाणात होऊ शकतो। अशा विविध गोष्टी असताना उत्पन्नावर त्याचा परिणाम पडेल आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी विरोध केलेला आहे। ही योजना तात्काळ रद्द करावी अशी मागणी ही संघटनांनी केलेली आहे। त्यामुळे जर या सगळ्या गोष्टीवर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही किंवा ही योजना बंद केली नाही तर उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सुद्धा या संघटनांनी दिला। मात्र सरकारचं एकीकडे म्हणणं आहे की या योजनेमुळे तरुणांना नोकऱ्या मिळणारे, नवीन नोकरी ज्या आहेत ते निर्माण केल्या जातील। यामुळे अनेक जण जे आहेत ते तरुणांना आपल्या शाळा कॉलेज करता करता या ठिकाणी हा व्यवसाय सुद्धा, ही नोकरी सुद्धा करता येईल असं सरकारचं म्हणणं। पण एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रात आपण 12 लाख जे आहे ते ऑटो रिक्षा चालक आहे आणि त्यामध्ये मुंबई महानगरात सुद्धा त्या प्रमाणात 4 लाखांच्या वर हे रिक्षा चालक आहेत, ऑटो रिक्षा चालक। त्यांच्या व्यवसायावर परिणाम पडू शकतो, त्यांच्या उत्पन्नावर गदा येऊ शकते। त्यामुळे या योजनेला विरोध केलेला पाहायला मिळतो। मात्र या सगळ्यामध्ये प्रदूषण होणार नाही याची खात्री घेऊन फक्त ई बाईकला जी आहे ती परवानगी दिली जाईल असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे, परिवहन खात्याचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्याचा विचार करूनच ही योजना अंमलात आणली जाते असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे नेमकं यामध्ये आता पुढे काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।